वेगाने वाढणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते, परंतु मागील 9 वर्षांपासून कोपरखैरणे हा विभाग महापालिकेच्या आरोग्य सेवांपासून वंचित आहे. कोपरखैरणे सेक्टर 22 येथील महापालिकेचे माता बाल रुग्णालयाचे नवीन बांधकाम सुरू असून 90% काम पूर्ण झाले आहे. लवकरच या इमारतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कोपरखैरणे सेक्टर 22 या ठिकाणी महापालिकेचे माता बाल रुग्णालय होते, परंतु मागील काही वर्षांपासून ते बंद आहे. येथील अनेक गरोदर महिलांना 7 किलोमीटर अंतरावरील ऐरोली आणि 4 किलोमीटर अंतरावरील वाशी महापालिका रुग्णालय गाठावे लागते. हे रुग्णालय बंद पडल्याने येथील नागरिकांना वाशी, नेरूळ, ऐरोली येथील महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात 7 ते 8 किलोमीटरची पायपीट करून जावे लागते. तसेच प्रसंगी खासगी रुग्णालयाचा आधारही घ्यावा लागत आहे. दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने याच विभागात दुसरी आरोग्य सुविधायुक्त तयार इमारत खरेदी करण्याचे देखील नियोजन केले होते. मात्र ती इमारत अनधिकृत बांधकामाच्या कचाट्यात सापडल्याने ही इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करून पुन्हा जुन्याच इमारतीच्या जागी नवीन बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सन 2022 पासून या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. आतापर्यंत 90% बांधकाम पूर्ण झाले असून अभियंता विभागाकडून हस्तांतरण होताच हे रुग्णालय सुरू करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांनी दिली. कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम 90% पूर्ण झाले असून महिन्याभरात आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी दिली आहे. कोपरखैरणे येथील रुग्णालयाची नवीन इमारत तळ आणि दुमजली अशी उभारण्यात येणार असून या रुग्णालयात तुर्भे आणि नेरूळ येथील रुग्णालयासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय या रुग्णालयात माता बालकांना प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.